बातमी आहे शिरूर येथून। शिरूर शहरामध्ये विविध ठिकाणी तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे येणारी जयंती ही शिरूर शहरात विविध ठिकाणी व सर्व धर्मीयांनी मोठ्या उत्साहात साजरी केली। श्रीराम सेनेच्या वतीने मार्केट यार्ड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला समस्त पत्रकार बांधवांच्या हस्ते पूजन करत जयंती साजरी झाली। तर जुन्या नगर परिषदेसमोर एका ठिकाणी शिवसेना व दुसऱ्या ठिकाणी मनसेच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला। या दोन्ही ठिकाणी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी मार्गदर्शन करत तरुणांनी व समाजाने चांगल्या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले। यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, रवींद्र धनक, शिवसेनेचे जिल्हा संघटक व नगरसेवक संजय देशमुख, शिवसेना शहर प्रमुख मयूर थोरात, अनेक नगरसेवक व नगरसेविका, मराठा महासंघाचे नामदेव घावटे, संपदा पतसंस्थेचे चेअरमन डेरे मामा, अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वर्षा काळे, संभाजी कर्डिले तसेच मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। मनसेचे अविनाश घोगरे व रवी गुळादे यांनी यावेळी काही गरीब गरजूंना जीवनोपयोगी साहित्य दिले। तर एमपीएससी परीक्षेतून पोलीस खात्यामध्ये निवड झालेल्या कर्तृत्ववानांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तसेच साईनाथ नगर मधील स्वराज्य एकनिष्ठा प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट स्वप्नील माळवे व किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली। तर सायंकाळी मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये सर्वांनी सवाद्य मिरवणूक काढली, त्यास लोकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। आणि या परिस्थितीमध्ये आज मला हा संदेश देऊ इच्छितो मी महाराजांच्या जयंतीनिमित्त, आज जर कोणी धर्माच्या रक्षणासाठी किंवा त्याच्या प्रसारासाठी शस्त्र हातात घेतलं तर ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणार नाही आहे। आणि म्हणून त्यांच्या मंडळामध्ये, त्यांच्या साम्राज्यामध्ये, त्यांच्या स्वतःच्या ताफ्यामध्ये सर्व 18 पगड जातीचे आणि धर्माचे लोक होते, जे आज एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत। आणि पोलीस खात्याचा अधिकारी या नात्याने मला हे सांगायचं आहे की आज ती गरज नाही आहे, जी गरज महाराजांच्या काळात महाराजांना पडली होती शस्त्र हातात घेण्याची, आज ती गरज नाही आहे। आज कायद्याचं राज्य आहे, महाराजांनी स्थापन करून दिलेलं राज्य आहे आणि त्याचंच आपल्याला पालन करायचं आहे। आणि जेव्हा आपण हे करू तेव्हाच आपण महाराजांचे विचार पुढे आपल्यामध्ये रुजवले, आपण जे जगत आहोत आणि तीच महाराजांसाठी जी सर्वात मोठी आपली श्रद्धा असणार आहे। खरंच हा खूप मोठीच सल्ला असा मला वाटतं तरुण पिढीसाठी महत्त्वाचा आहे, कारण का आज जे काही समाजामध्ये होत आहे त्यासाठी जर शिवजयंती साजरा करताना आपण नेहमी असं म्हणतो किंवा शिवाजी महाराजांनी तेव्हा हत्यारे उचलली किंवा तलवारी उचलल्या, तेव्हा तो काळ वेगळा होता। आज सर्वांना सांभाळून देणं, आपल्या कायद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदा सुव्यवस्था स्थापन केलेली आहे, त्याच्यामध्ये काही रूल केलेले आहेत, त्यानुसार चाललं तरच आपण भविष्यात पुढे चांगलं आपलं राज्य स्थापन करू शकतो। मान्यवरांचं, नगराध्यक्षांचं, पीआय साहेबांचं मी शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने सर्वांचं आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्मान दिला जात होता, आदराने वागवलं जात होतं। युद्धात सापडलेल्या, युद्धात मिळालेल्या स्त्रियांना थोर नारायणी ओटी म्हणून त्यांची पाठवण केली जात होती। त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि जनक साहेबांसारखी माणसं, पीआय साहेबांसारखी माणसं, मुख्याधिकारी साहेबांसारखी माणसं ती पुन्हा तयार झालेली आहेत। आणि धन्यवाद देतो पुन्हा एकदा करून शिवजयंतीच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज अविनाश भाऊंनी व गुळादे भाऊंनी नियोजन केलेले व्यक्ती आहेत, त्यांना अशा गरजू कुटुंबासाठी ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं वाटप त्यांनी आज या कार्यक्रमात आयोजित केलेलं आहे। एमपीएससी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास झाले, उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचाही सत्काराचा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे। अतिशय आपल्याला धन्यवाद देत आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेना ही नेहमीच कार्यरत असते आणि ती निमित्त एवढंच सांगू शकते, कारण हा देश 18 पगड जाती धर्मांनी सजलेला देश आहे, त्यांना बरोबर घेऊनच आपण इथपर्यंत आलेलो आहे। हा सगळा एक शुभ संदेश शिवाजी महाराजांच्या जीवनात आपण घेऊया। ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं अविनाश घोगरे, रवींद्र गुळादे आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यामागे प्रमुख जो उद्देश असतो तो म्हणजे महापुरुषांच्या विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे, त्यांचे विचार सर्वांमध्ये पोहोचले पाहिजे, त्यांचे विचार तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे। तो समितीला मनापासून शुभेच्छा देतो। शिरूर हवेली आदरणीय अशोक बापू पवार, त्याचप्रमाणे प्रकाशित धारीवाल यांच्या वतीने शिवजयंतीला खूप खूप शुभेच्छा देतो। शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। मी आमच्या मनसेच्या वतीनं
या शिवजयंती सोहळ्याला आणि श्रीराम सेनेला शुभेच्छा देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठ आलेले मान्यवर सर्वांचे श्रीराम सेनेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करते. आपलं शिरूर शहर आहे एक मिनी भारत ज्याला म्हणून आपण सर्व प्रकारचे समाज सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत आणि ते एकोपा कायम ठेवून आहेत. कुठल्याही झेंड्याखाली असेल, कुठल्याही पगडीखाली असेल, कुठल्या टोपीखाली असेल, परंतु ते अद्यापर्यंत चांगल्या सलोख्याने एकत्र राहत आहेत आणि त्या शहराची कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आमच्यावरती आहे. त्यांना आहे, त्यांच्या विचारांना आहे आणि तेच विचार म्हणजे जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत ते विचार घेऊनच हे शहर आणि हा तालुका चाललेला दिसतो. मनसेची आता श्रीराम सेनेची सेना कितीही झाल्या तरी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आहेत.